सो हॅलो, वेलकम टू माय ब्लॉग. तर आज मी तुमच्यासोबत आहे ना एक हेल्दी आणि क्विक ज्यूसची रेसिपी शेअर करत आहे. तर त्या ड्रिंकचं नाव ॲक्च्युली डिटॉक्स आहे. हे खूप व्हायरल ड्रिंक आहे जे की तुमच्या हेअरसाठी आणि स्किनसाठी खूप जास्त इफेक्टिव्ह आहे. जे तुम्ही 1 हफ्त्यामध्ये रिझल्ट पाहाल. तुम्हीही नक्की ही रेसिपी ट्राय करा. मीन्स ज्यूस आहे ते कसं बनवायचं मी तुम्हाला आजची रेसिपीमध्ये सांगते. ओके. सो आपल्याला फक्त लागणार आहे यासाठी हे जे काही आहे आवळा, गाजर, बीटरूट अँड आलं. ह्याला आपल्याला पील करून घ्यायचं आहे फर्स्ट ऑफ ऑल. सो गाईज, मी फायनली पील करून हे कट करून घेतलं आहे. आवळा घेतला आहे आणि आलं घेतलं आहे, गाजर घेतलं आहे आणि बीटरूट घेतलं आहे. तर आता ह्याला आहे ना आपल्याला तुमच्याकडे जो मिक्सर ग्राइंडर असतो ना त्याच्यामध्ये टाकून ह्याला ग्राइंड करून घ्यायचं आहे. फाईन प्युरी बनवायची आहे कारण की आपल्याला ह्याला स्टोरही करायचं आहे आणि हे 1 वीकपर्यंत चालतं. ओके. सो आपण ह्यात आहे ना टाकून घेऊया सगळं. हे मिक्सर ग्राइंडरमध्ये टाकल्यानंतर तुम्हाला थोडंसं पाणीही ॲड करायचं आहे कारण की हे पूर्ण प्युरी बनवायची आहे आपल्याला. ठीक आहे. सो मी इथे हाफ वॉटर टाकलं आहे आणि आपले जे काही इंग्रेडियंट्स आहेत ते टाकलं आहे. सो ह्याला आपण फायनली ग्राइंड करून घ्यायचं एकदम प्युरी स्टाईल. ओके. सो फायनली आपला ज्यूस रेडी आहे. ह्याच्यातला जो काही अर्थ उरतो आपल्याला तो चाळून इथे काढून घ्यायचा आहे. फर्स्ट लॉ. गाईज, बाय द वे, आमच्या भावाचं नवीन ब्लॉग येतोय. प्लीज माझ्या चॅनलला सपोर्ट, लाईक, त्याच्या आणि सबस्क्राईब नक्की करा. मी तुम्हाला त्या चॅनलचं हे दाखवतो. हिंदीमध्ये बनवतोय तो. बघा, हे नाव आहे त्या चॅनलचं. डिस्क्रिप्शन मध्ये त्याच्या चॅनलची लिंक येईल, तर त्याला दाबून सबस्क्राईब करा त्याला. तर आपल्याला आहे ना हे बघा, हे मी दाखवते तुम्हाला. बघा, असं चाळणमध्ये घेऊन आहे ना तुम्हाला ह्याचा जो काही अर्थ उरतो तो काढून घ्यायचा आणि ज्यूस आपल्याला बाउलमध्ये काढून घ्यायचं ताकी आपण ह्याला चांगलं ग्राइंड करू शकतो. परत आपण यूज करू शकतो, बट ह्याच्यामधले सगळे इंग्रेडियंट्स आहेत ते आपल्या ज्यूसमध्ये उतरले. सो आपण नाही करणार आहे ते काम. ओके. सो ह्याला आपण छानपैकी असं ज्यूस ह्याला काढून घेऊया एकदम. सो गाईज, हे बघा, फायनली मी ज्यूस रेडी केला आहे. तुम्हाला हे बघा मी दाखवते. हा आपला डिटॉक्स ड्रिंक रेडी आहे. सो आपल्याला आहे ना ह्याला आईस ट्रेमध्ये सेट करायचं आहे फॉर अ फ्यू मिनिट्स, फॉर अ फ्यू डेज. ओके. तुम्ही हे कधी पण यूज करू शकता. फक्त तुम्हाला ह्याला घ्यायचं कसं आहे मी सांगते. मॉर्निंगला उठल्यावर 2च क्यूब घ्यायचे, गरम पाण्यामध्ये टाकायचं आहे, लिंबू पिळायचं आहे, बस. ह्याला असंच घ्यायचं आणि उपाशी पोटी घ्यायचं. अँड फ्यू डेजमध्ये तुम्ही नक्कीच तुमच्या हेअरमध्ये आणि स्किनमध्ये तुम्ही नक्कीच इफेक्ट बघू शकता, जे की तुम्हाला दिसत असेल माझ्या स्किनमध्ये आणि हेअर्समध्ये. हेअर माझे खूप जास्त लॉस होत होते. मी जेव्हा हे ड्रिंक स्टार्ट केलं तेव्हा लिटरली आता तुम्ही बघू शकता माझे हेअर कसे आहेत. सो यू कॅन स्टार्ट
सो मीनी मिशोवरून हा प्रोडक्ट मीन्स आईस ट्रे मी मागवला होता. लास्ट ब्लॉगमध्ये तुम्हाला दिसलंही असेल कदाचित, मी याचं दाखवलं होतं. तर मी एक ट्रे यूज करायला स्टार्ट केला आहे आणि हा माझा 2 न्यू क्यूट स्टाईलचे, एक हार्ट शेप आणि एक असं काहीतरी शेप आहे. आय डोंट नो ह्याला काय म्हणतात आता, बट मी हे 2 आत्ता यूज करते फॉर माय डिटॉक्स ड्रिंक. मी याच्यामध्येच सेट करणार आहे की मिनी फ्रीझरमध्ये त्याला सेट व्हायला ठेवलं. आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये बघूया त्याला कसं यूज करायचं, कसं ड्रिंक करायचं आहे. सो अगर तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर अँड सबस्क्राईब माय चॅनल. थँक्यू, बाय बाय. तो गाईज, तुम्हाला जसं की मी लास्ट व्हिडिओमध्ये सांगितलं होतं, मी एक कॅट घेतली आहे जी की मेल आहे आणि हिचं नाव आहे लिओ. हिचं नाही, ह्याचं नाव आहे लिओ. सो लिओ, से हाय. हाय फ्रेंड्स, लुक ॲट माय हिअर बेबी, से हाय. आजच झालं आहे ना आम्ही एवढं जास्त लॉर्ड, एवढं जास्त प्रेम. आय डोंट हॅव अ वर्ड्स, डोंट सी ऑन माय लँग्वेज ऑर अ वर्ड्स. ओके, सो चलो मी एवढं जास्त ह्याला प्रेम करते ना, सिरियसली. मला आहे ना, आय लव्ह माय कॅट. मी आणल्यापासून आहे ना ह्याला बिलकुल सोडलं नाही आहे, सिरियसली. ह्याची आंघोळ, याचं खाणं पिणं, इंजेक्शन्स वगैरे पण ह्याला देतो आम्ही. आणि ह्याचे फूड्स, मेडिसिन्स हा 1 वर्षाचा आहे. सो आम्हाला घेऊन कमीत कमी 1 हफ्ता झाला आहे. जेव्हा मी गावावरून आली तेव्हाच त्यालाच घेऊन आली मी. फर्स्ट आम्ही गावावरून आलो, संध्याकाळी गेलो होतो याला घ्यायला. सो इट्स रिअली क्यूट. लुक ॲट हिम. Leo, say hi baby. Hi everyone. Hi. My name is Leo.